लुमेन जेन्सियम, द चर्च, ख्रिस्त सभा, मांगल्याचे माहेरघर या व्हॅटिकन विश्व परिषदेतील जे दस्तऐवज आहे त्यावर आधारित संत पोप जॉन पॉल द्वितीय यांनी ख्रिस्ती फिडेले लायची म्हणजेच प्रापंचिकांचा ख्रिस्त सभेमधील सहभाग ह्यावर जे परिपत्रक दिलं आहे त्या परिपत्रकामध्ये त्यांनी प्रापंचिकांचा ख्रिस्त सभेतील सहभाग याविषयी बोलताना प्रभू येशू ख्रिस्ताची आजच्या शुभवर्तमानातील जी शिकवण आहे, तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, ही जी शिकवण आहे ती अधोरेखित केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला बोध करताना म्हणतो, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, तुम्ही ह्या जगाचे प्रकाश आहात आणि म्हणून तुमचा खारटपणा आणि तुमचा प्रकाश हा नाहीसा होऊ देऊ नका. तुमच्या जीवनाचा जो चव आहे, तुमच्या जीवनाद्वारे जी समाजाला जी मदत आहे, ख्रिस्त सभेमध्ये जो तुमचा सहभाग आहे तो दिसला पाहिजे आणि त्याद्वारे जणू काही आपण ह्या जगामध्ये प्रकाशाची लेकरे म्हणून ख्रिस्ताचा प्रकाश, पुनरुत्थानाचा प्रकाश सर्वत्र पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मिठाचा जो गुणधर्म आहे तो जणू काही आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा आणि ख्रिस्ती व्यक्तिमत्वाचा गुणधर्म आहे. मीठ जसं मजबूत असतं, कडक असतं, तशाच प्रकारे आपली श्रद्धा जी आहे ती मजबूत आहे. ती जणू काही प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो खडकासारखी आहे आणि खडकावर उभारलेलं जे घर असतं ते जसं वादळ वाऱ्यामध्ये टिकाव धरतं आणि वादळ वाऱ्याला सामोरे जाण्यासाठी मदत करतं, जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला सहाय्य करतं, तशाच प्रकारे आपली ख्रिस्ती श्रद्धा आहे. आपल्या जीवनातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही श्रद्धा आपल्याला मदत करीत असते आणि ते आपलं अस्तित्व आहे. ज्याप्रमाणे मीठ आपल्या जीवनाला चव आणते आणि एक विशिष्ट असं जणू काही आपल्याला फ्लेवर प्राप्त होते, तशाच प्रकारे ख्रिस्ती श्रद्धा आहे. ख्रिस्ती श्रद्धा आपल्या समाजामध्ये एक वेगळेपणा जो आहे तो आपल्यापुढे आणण्याचा प्रयत्न करते. या श्रद्धेद्वारे आपण दुसऱ्यांमध्ये सहभागी होतो आणि दुसऱ्यांचं जीवन आनंदी करण्यासाठी, चवदार करण्यासाठी, फलदायी करण्यासाठी आपण मदत करतो. त्याचप्रमाणे मीठ जे आहे ते एक प्रिझर्वेटिव्ह म्हणजेच काहीतरी आपल्याला चांगला साठवून ठेवायचं असेल, एखादा मासलीला जर आपण मीठ लावून ठेवलं तर ती कशी राहू शकते, ती सुकल्यानंतर कशी मजबूत राहते, तशाच प्रकारे आपली श्रद्धा जी आहे ती प्रिझर्वेटिव्ह आहे. म्हणजेच आपली श्रद्धा आपल्याला मोठं होण्यासाठी किंवा आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करते. तशाच प्रकारे ही मिठाची उपमा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या ख्रिस्ती श्रद्धेला आणि ख्रिस्ती व्यक्तिमत्वाला दिली आहे. ख्रिस्ती फिडेले लायची या परिपत्रकामध्ये संत पोप जॉन पॉल द्वितीय आपल्याला हीच शिकवण अधोरेखित करताना आपल्या प्रत्येकाला जणू काही आठवण करून देतो की बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर आपण आपल्यातला जो खारटपणा आहे तो नाहीसा करायचा नाही. त्या खारटपणाद्वारे या समाजामध्ये आणि विशेष करून ख्रिस्त सभेमध्ये आपण जे आपलं व्यक्तिमत्व आहे, आपली चव आहे ते आपण दर्शविण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण जगाचे प्रकाश आहोत आणि जगाचा प्रकाश म्हणून आपल्याला या पृथ्वीवर प्रकाशाचे चिन्ह म्हणून वाटचाल करायची आहे. ह्या जगातला अंधकार, या जगातलं दुःख, या जगातलं जे गैरव्यवहार आहे ते दूर करण्यासाठी आपण प्रकाशाची लेकरे म्हणून, सत्याची लेकरे म्हणून, नीतिमत्वामध्ये वाढलेली लेकरे म्हणून आपल्याला वाटचाल करायची आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या मीठ आणि प्रकाश ह्यामधलं जे साम्य आहे ते आपण लक्षात घेतलं तर आपल्याला दिसून येतं की प्रकाश जर वाढला, मीठ जर जास्त झालं तर ते चांगलं नसतं. प्रकाश जास्त झाल्यानंतर आपण जणू काही आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि त्या प्रकाशापासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करतो. मीठ जर जास्त झालं तर मग ते जेवण जे आहे ते आपण बाजूला सारतो. त्याचप्रमाणे जर प्रकाश अंधुक झाला, मीठ कमी असेल तरीसुद्धा जणू काही प्रॉब्लेम आहे, समस्या निर्माण होते आणि म्हणून प्रकाश अंधुक झाला
तर तो वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो. मीठ कमी झालं तर आपण जास्त मीठ टाकून त्याचं प्रमाण जे आहे ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. तशाच प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मीठ आणि प्रकाश हे जणू काही समान असले पाहिजेत किंवा त्यांचं प्रमाण जे आहे ते सारखं किंवा चांगलं असलं पाहिजे किंवा प्रमाणामध्ये असलं पाहिजे. इट शुड बी इन प्रपोर्शन. तशा प्रकारे आपल्या ख्रिस्ती जीवनाचा आहे. आपल्या प्रापंचिकांचा ख्रिस्त सभेतील जो सहभाग आहे तो अशाच प्रकारामध्ये प्रमाणामध्ये असणे गरजेचं आहे. जास्तही नको, कमीही नको, तर प्रमाणामध्ये असून त्याप्रमाणे ख्रिस्त सभा आणि समाज घडविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न झाले पाहिजेत. सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. आज प्रभू येशू ख्रिस्ताची ही शिकवण, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, तुम्ही जगाचे प्रकाश आहात, ही आपण अंगीकारावी आणि त्यानुसार आपल्या जीवनाची आपण जडणघडण करावी. म्हणून आपण प्रयत्न करूया. आपल्यातला जो खारटपणा आहे तो दुसऱ्यांचं जीवन चवदार करण्यासाठी आणि आपल्यातला जो प्रकाश आहे तो दुसऱ्यांचं जीवन आनंदमय करण्यासाठी, प्रकाशमान करण्यासाठी आपण वापरावा. म्हणून प्रार्थना करूया. बाप्तिस्माद्वारे आपल्याकडनं ख्रिस्त सभेची आणि समाजाची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आपल्याला पूर्ण करता यावी आणि त्याद्वारे आपण पृथ्वीचे मीठ आणि या जगाचे प्रकाश बनावे. म्हणून प्रार्थना करूया.